ज्येष्ठ संपला. आखाड सुरू झाला. पावसाची झड लागली. 8 दिवस आभाळासारखं पिळी पिळी गळू लागलं. दिवस दिवस सूर्याचं तोंड दिसेनासं झालं. माणसं पारावर ओसरीवर चकाट्या मारीत बसू लागली. तंबाखूचे इडे चगळू लागली. बिड्या फिकवीत बसू लागली. कामदार हात मोकळी फटांग फिरू लागली. गरीब दुबळ्यांनी साठवलेल्या दानागोट्यानं बुडं गाठलं. काही घरांमध्ये फाके पडू लागले. भुका तोंड वासू लागल्या. वाडीत उसणं पासणं होऊ लागलं. दगडी वाड्यातल्या सुबाना भावकीची नड भागवीत होता. जमिनीचं गरवारपण फुलत होतं. तिच्या ओटीतली पिकं दिवसांदिवसां वाढत होती. आखाड्याच्या तोंडाशी मुगाचा तवर गळून वाद्या लागला. बाजरीनं पोटरा धरला. शिवारातली 6 पिकं नुसती लहाक्या टाकीत होती. पण आता पावसानं उघडी घेणं गरजेचं होतं. नाहीतर हातातोंडाशी आलेला घास जाणार. रोगराईचा सुळसुळाट होणार. पिकांचा नाश होणार. आणि अमावास्येच्या जोडावर एका रात्री आकाशातला ढगांचा लेप निघून गेला. आकाश मोकळं फटांग झालं. चटकदार ऊन पडलं, जे पिकांना गरजेचं होतं. शेताच्या बांधावर झाडांच्या फांद्यावर असा पाखरांचा कलका सुरू होता. पीक वाऱ्याशी खेळत होतं आणि वारं पिकांशी. आभाळाशी बोलणं झालं. रानाचं हिरवं गवत खाऊन आणि वारं पिऊन चित्रांबाचा कुसा वर आल्या होत्या. जवान खोंड उडारली होती. डरकाळ्यात येत होती. कालवडी आणि गायांवर उडत होती. वळणाची माती उकरून शिंगावर घेत होती. शिवारात जुंदा होत होत्या. शिंगांना शिंग भिडत होती. जोर लावला होता. पोरगट गुराखी जुंदा पाण्यात दंग होत होते. दोघांपैकी एका खोंडाचा जोर कमी पडताच हरलेला खोंड शेपवर करून पळ काढीत होता. गुरांच्या वळत्या हाणून गुराख्यांच्या चिल्या पाट्या रंगत होत्या. बारकी वासरं कोवळं गवत कुरतडीत त्यांच्या आयांमागं फिरत होती. साऱ्या शिवारानं शेतकरी आपल्या कुटुंबासह राबताना दिसत होता. आखाडानंतर मध्ये धोंडा आला. धोंडा म्हणजे गरिबांवर आलेलं अधिकचं संकट. औसा, धानोरा आणि रामपूर साखर कारखान्याचे मुकादम गरीब ऊसतोड मजुरांची नळ वळखून लेबर बांधायला पितळेवाडी, विसेवाडी, निळेवाडी, ढमालेवाडी आणि गोटेवाडीत गिरट्या घालू लागले. उचल देऊन आणि लिखापेडी करून लेबर बांधू लागले. वाणी मारवाड्यांनी बळंदाची तोंडे उघडली. ते गरिबाच्या पदरात सुगीच्या वायद्यावर वाडीदिडीनं धान्य घालू लागले. जो तो आपापला मतभर साधत होता. गरीब भरडला जात होता. त्याला कुटुंबाच्या पोटात घालायचं पडलं होतं. त्या दिवशी जाई तिच्या लेक सुनेला घेऊन बाजरीला युरिया टाकायला हिवराच्या काहलीत गेली होती. दिवसभर वावरात काम करून सौ सांजेला ती वाडीवर परतली. उज्ज्वलाला दुरूनच तिचा बाप शंकरतात्या कोपीच्या ओट्यावर सासऱ्याशी गप्पा करीत बसलेला दिसला. बापाला पाहून उज्ज्वलाचं मन सुप्पा एवढं झालं. वावरात दिवसभर काम करून सुकलेलं तोंड कलकन खुललं. शीन हलका झाला. ओट्यावर चढताच उज्ज्वलानं शेतावर नेलेली पाटी एका कोपऱ्यात ठेवली. हसतच ती बापाजवळ गेली. शंकरतात्याच्या पाया पडली. शंकर मानगवंडी होऊन सायकलवर आला होता. कवाशी आले आप्पा? उज्ज्वलानं बापाला विचारलं. वाडखोचा आलोय. बसलोय हे अशी सनाळ्या ठोकवीत. शंकर लेकीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत म्हणला. त्यानं क्षणात एक नजर उज्ज्वलावर नखशिकांत फिरवली. लेक सुकली का खुलली याचा अंदाज घेतला. कशी आहे अक्काबाई? उज्ज्वलाच्या सासूकडं पाहत शंकर तात्यानं विचारलं. बरी आहे दादा. कामं चालली शेतीची. वहिनीला तरी घेऊन यायचं. निदान रातच्या रात भेटगाठ झाली असती. जाई ओट्यावर बसत म्हणली. अक्काबाई, आता काम धंद्याचं दिवस, हातावरचं पोट, तेवढाच रोजगार बुडतो म्हणून ती नाही आली. गेल्या हप्त्यात उजू तिच्या आईच्या स्वप्नात आली. 4 दिवसापासून तिनं माझ्या मागं टुमणं लावले. माझ्या लेकीला भेटून या म्हणून. उभ्या उभ्या जाऊन नजरखाली घालून या म्हणली. बरी आहेस ना बाळा तू? लेकीकडं पाहत बापानं विचारलं. सुखात असूनही उज्ज्वलाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आईची याद आली होती ना. बाईला सासरी सोन्याचा घास मिळत असला तरी ती किती बी सुखात असली तरी माहेरचा आणि मायबापाचा आठव होताच तिचे डोळे हे पाणवणारच. हृदय पाझरणारच. वय आप्पा, मजेत आहे मी. साडीच्या पदराच्या शेवाला आसवं टिपीत उज्ज्वला म्हणली. मग डोळ्यात पाणी का? शंकर तात्यानं विचारलं. आईचा आठव आला, उज्ज्वला उत्तरली. कडूसं पडू लागली.
रानात चरायला गेलेली जित्राबा दावणीला आली. उठा, धार काढून घ्या, जाई नवऱ्याला म्हणली. उजे, हातापायावर पाणी घेऊन चहा टाक 4-5 कप, जाई उज्ज्वलाला बोलली. आप्पा, आई आणि अनिल कसे आहेत? उज्ज्वलानं बापाला विचारलं. बरे आहेत. उज्ज्वला घरात गेली. तिनं चूल पेटवली, हातपाय धुवायला पाणी ठेवलं. पानही जवळच्या दगडावर बाप आणि नवऱ्याला पाणी उतरून दिलं. तिनं मोरीत हातपाय धुतले. ओले हातपाय पदरानंच कोरडं केले. चहा ठेवला. मारुतीनं बकुळीला धुईलं. दुधाची कसांडी सुनेजवळ दिली. जाई एका परातीत 4 कप चहा घेऊन बाहेर ओट्यावर आली. दादा, परत मूळ झालं तशी चक्करच मारली नाही इकडं, जाई येळाला म्हणाली. अक्काबाई, सोयऱ्याच्या दारात 4 येळं येणं बरं नसतं. माणसाला किंमत राहत नाही. लेकरू तुमच्या पदरात घातलं, लेक समजून सांभाळणार म्हणूनच, शंकर बोलला. मग एवढ्या कामधंद्याच्या दिसात आज वाकडी वाट का केली? काहीतरी कारण असणारच, जाई अंदाज घेत म्हणली. अक्काबाई, ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं हे मला नाही जमत. कारण निघलं म्हणूनच आलो, शंकर म्हणला. जाईच्या कपाळावर आठी उगवली. ती येह्याच्या मनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करू लागली. हे पहा सोयऱ्यानो, ह्या आखाड्याच्या पुढं धोंडा आलाय. म्हणलं नुसतं लेक जावयाला बोलवण्यापरीस सगळ्यांनाच अवतान द्यावं, तेवढीच गाठभेट होईल आणि पाहुणचार बी, म्हणून आगाऊ सांगाय आलो, शंकर त्यानं चहा घेत स्पष्ट केलं. उज्ज्वला कोपीतून सारं ऐकत होती. 2 दिवस माहेरवासाचे मिळतील म्हणून ती सुखावली. हे बघा दादा, आता कामधंद्याचे दिस आहेत. अजून अख्खा आकाड सरायचा आहे. मूग वाद्यावर आलाय. महिन्याच्या आत त्याची तोड होईल. सुगीच्या दिवसात घरात जेवढी माणसं असतील तेवढी कामाला कमी पडतात. मूग तोडून झाला की बघू कसं जमतं ते. म्हणजे तुम्हाला आत्ताच शब्द द्यायचा आणि तुम्ही आशेवर बसायचे, नाही का, जाई म्हणली. शंकर गप्प झाला. उज्ज्वला हिरमुसली. पण सासूनं नाही पण म्हणलं नव्हतं. नवऱ्याला जरासा मस्का लावला म्हणजे जमलं कसं तरी, तिला आशा होती. मारुतीनं येह्याच्या जेवणासाठी रात्री कोंबडा कापला. जाईबाई स्वतः स्वयंपाकाला लागली. चुलीवर कोंबडा शिजू लागला. ओट्यावर देशीची बाटली फुटली. पेले भरले. पेल्यातली दारू घशात रीती होऊ लागली. नशा चढू लागली. नजरा ताट होऊ लागल्या. गप्पा रंगू लागल्या. मनं मोकळी होऊ लागली. जाईचा स्वयंपाक झाला. खलासणीच्या बरबाटाचा वास घरभर पसरला. त्यात आणखी बाजरीच्या भाकरीचा खरपूस वास. मोठ्या जेवण येळी पंगत बसली. दोघा येयांची डुलत डालत बडबडत जेवणं झाली. बाप आल्यापासून उज्ज्वलाच्या डोळ्यापुढं माहेरचं अंगण आणि आई दिसत होती. बालपण नाचत होतं. तिला आईची आणि एकुलती एक लहान भाऊ अनिलची पुन्हा पुन्हा याद येत होती. सकाळी शंकर जरा लवकरच उठला. चहा घेताच तो निघण्यासाठी गडबड करू लागला. मारुतीनं टोपी आणि टॉवेल देऊन त्याचा पाहुणचार केला. तोवर उज्ज्वलानं 2 भाकरी बडविल्या. जाईनं ह्याला बळबळ दूध भाकरीचं न्याहारी घातली. वरून तोंडी लावायला हिरव्या मिरच्यांचा ठेचा होताच. भरपेट न्याहारी झाली. शंकर मानगवंडीला परतण्यासाठी बाहेर पडला. आप्पा, आईला सांगा तुझी उजी मजेत आहे म्हणाव, जीव नको लागू देऊ. अनुची माझ्याकडून लई मोठी पाप्पी घ्या, उज्ज्वला बापाला म्हणाली. आता तिला बरं वाटन. शेवटी आईचं काळीज. स्वगत बोलावं तसं शंकर बोलला. उज्ज्वलाच्या पापण्या पुन्हा पाणावल्या. बाई, निरोप देताना असं रडायचं नाही. बापाचा जीव आहे. हुरहुर वाटेन त्यांना. लेकीला काही सासूरवास आहे का काय म्हणून, मारुती सुनेची समजूत काढून म्हणाला. का ग पाणी डोळ्यात तुझ्या? अव दादा, तिला विचारा, एवढूसा तरी काही त्रास आहे का? जाई सुनेकडे वरखाली पाहत जरा वैतागूनच बोलले. चालायचंच, हुड हाय लेकरू अजून, एवढी समज नाही तिला, म्हणत शंकर तात्यानं उपरणं गळ्यात घातलं. वाहना पायात सरकविल्या. अक्काबाई, जावे निघतो. धोंडा लागला की 8 दिवसानं घ्यायला येतो, शंकर तात्या दोन्ही हात जोडीत म्हणला. जा सांभाळून. वहिनीला खुशाली कळवा, जाई म्हणली. येही घ्यायला येतो म्हणला त्यावर मात्र ती काहीच बोलली नाही. वसंतनं नुसती मान हलवली. शंकर तात्यानं हातात सायकल घेतली. उजू, येतो ग बेटा, म्हणत तो गोटेवाडीपासून हमरस्त्यापर्यंतची चढण चढू लागला. येही मारुती त्याच्याबरोबर फर्लांगभर गेला. हस्तांदोलन करून एकमेकांचा हात जोडून निरोप घेतला. मारुती तसाच पाराकडे वळला. शंकर सायकल घेऊन चढण चढत होता.
जाई कोपीत गेली. वसंत बाभळीची एक मोठी गंडी जळणासाठी कुऱ्हाडीनं फोडू लागला. तो घावावर घाव घालीत होता. प्रत्येक घावागणिक त्याच्या तोंडातून फुटकारा बाहेर पडत होता. सूर्य माथ्यावर सरकत होता. उज्ज्वला पदराशी चाळा करीत ओट्यावरच उभी होती. तिची नजर सायकलसह चढणाऱ्या पोटमाऱ्या आणि पाठमाऱ्या बापावर होती. आई आठवत होती. माहेर आठवत होतं. बालपण आठवत होतं. उरात गहिवर दाटला होता. हृदयात माहेरच्या आठवणींची दाटण झाली होती. मन हंबरू आलं होतं. पापण्या आसवांनी माखल्या होत्या. शंकर माथ्यावर पोचला. त्यानं एकदा मागं वळून पाहिलं. लेकीला हात हलवला. ट्राउझर दुमडून तिला क्लिपा लावल्या आणि सायकलवर टांग टाकली. शंकर माथ्यापुढच्या उतारात हळूहळू उतरत गेला. उज्ज्वलानं पटकन पदराला डोळे टिपले आणि कामाला लागली. मनात मात्र हुरहुर वाटत होती. डांबरी रस्त्यानं शंकरदात्याची सायकल पळत होती. तिच्या चैनीचा टायरचा हलकासा आवाज येत होता. आभाळ झाकाळून आलं होतं. आकुर्डीच्या बाजूनं पाऊस फुटला होता. पान वारा वाहत होता. पावसाच्या सरी कधी कोसळायला लागतील याचा नेम नव्हता. शंकरतात्या घराच्या ओढीनं पैंडल हाणीत होता. अंगाला घामाचा पाझर फुटला होता. तो विचार करीत होता, माझं लेकरू. उज्ज्वला का रडली असावी? तिला काही जास्त नसन ना? सासू सासूरवास तर करीत नसन ना? जावई नीट वागत असन का माझ्या उजूशी? तिच्या आईला यमुनाला काय सांगावं? उजूच्या डोळ्यात पाणी होतं. असं सांगितलं तर तिचं मन थाऱ्यावर राहणार नाही. बावरा होईल तिचा जीव. मनाला घोर लागन तिच्या. खुशाल आहे म्हणूनच सांगावं. ही माणसाची माया मोठी वाईट. लेक सासरी असणं म्हणजे उरातला काळीज दुसऱ्याच्या हवाली केल्यासारखं. आकाशात काळ्या कुट्ट ढगांनी मजबूत फळी धरली होती. पानवारा सुटला होता. पावसानं गाठायच्या आत शंकरला घर गाठायचं होतं. हिरव्यागार रानातला काळा कुट्ट डांबरी रस्ता सुस्तावलेल्या लांब अजगरासारखं भासत होता. चढ उतारानं सायकल पळत होती. शंकर धापा टाकीत सायकल रेटीत होता. घाम निथळीत होता. मानगवंडी जवळ येत होती.